ए गुलब्या ए गुलब्या ए यार बरं के जायचंय तुझी लागा लई धर जागा पटाची नेवर आली मध्ये ना ए सगळे काही तुझ्या बाय नमस्कार नमस्कार. का फोन केलता भाऊ? काय नाही ना बसा गाडीत आपल्याला आमदाराच्या बंगल्यात जायचं. आता हो आता जायचं जरा इलेक्शनची तयारी आली आपल्याला जोमानं पॅनल बिनल सगळं उभं करायचं. एवढं अर्जंट आहे? नाही बसा लवकर मग बस. उतरा. गाडी लाव तिकडे उतरा तुम्ही तिकडे बसा मी गाडी नाही चल चल जाऊ दे बस बस लवकर अर्जंट 2 मिनिटं बावळे पटकन पटकन. एवढी गाय कसली भाऊ? अरे काय सांगायचं आमदाराचा फोन आला लवकर बोलवलं ते कधी आत्ता होईल? आता जायचं अर्जंट बस महत्वाचं आहे का ते? लई महत्वाचं आहे काय चला चला भाऊ बसा का भाऊ किती वेळ लागेल? काय नाही जायचं आता आमदाराचा पर्सनल फोन आलता मला हा 4 दिवसात पंचायत आली बरं का हो हो बरोबर आहे. So, तयारी करायची हो आपल्याला आपला पॅनल टाकायचा भाऊ 100% आपला पॅनल निवडून येणार म्हणजे येणार तुम्ही त्याचं निवडून टेन्शन आणावंच लागणार आहे काय वाव. कमी पडायचं नाही आपल्याला. तिकडे तुम्ही असं म्हणताय तिकडे चंपक शेट पाण्यासारखा पैसा वाटते वाटते. आपल्याला बी हो, तेवढे तेवढं पैसे खरं टाकायला आहे. लागतात नाहीतर हात आकडतं घ्यायचं नाही नाही एक बिस्किट माणूस लागायची. आजकाल कसं करते पैसे मतच देणार हो तर अरे त्यासाठी- त्यासाठीच आमदाराकडे चाललोय आपण त्यासाठीच आमदाराकडे चाललोय आपण करणार आहे कावर सगळं हे काम बी आपल्या फंडात झालंय भाऊ हा. भाऊ मला तुम्ही या काय टेन्शन घेऊ नका. चंपेची यावेळेस 100% जेवण फक्त जेवण आपल्याला बा- कसं आहे माहिती भाऊ, भाऊ सगळं पैसे करून- पण डील नाही झालं पाहिजे हा आपलं. तिथं हा, हात इकडे- आकडता घेऊ नका भाऊ बाकी जबाबदारी नाही, आमची. आमची. मी आहे ना मी आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका पैसा पाण्यासारखा त्यानं वाटला असेल ना आपण टँकर लावतो हा. चला ते काय करा चला भाऊ काय राहिलंय का भाऊ काय राहिलं नाही ना चला तुम्ही थांबा तुम्ही गाडीत थांबा मी आलो आम्ही- 5 मिनिटात आलो तुम्ही थांबा गाडी भाऊ, हा आम्ही जा किती- बोलवले थांब थांब बस थांब आलो 5 मिनिटं गाडी उघडा हे भाऊ हे भाऊचं काय कळ नाही का मला कशाला बोलावलं रे ना आपल्याला गेलो असतो ना गेलेला का सरळ सरळ एकटं चालत काय लई दिवसात बंगला बघा अरे मला एका जणानं सांगितलं तिकडे इटलीवरनं आणलंय फर्निचर हो? होत लागा लईच तालुक्याला लुटलेलं दिसतो कसला क्लास बंगला नाही लुटलं तर असलं काय घ्यायला काम बी करते जाऊ दे आता काय नाही आणि वरनं आपल्या भाऊचं आहे म्हणलं तेवढं पण भावाला तेवढी पट्टी पाहिजे बरं का पैशाचं आणि सविस्तर सांगू पाडू पट्टी पण हे आई घाला आतमध्ये बोलत काय असते तीच पैशाचं भाव भाऊच्या यायची का जेव्हा पैसे देत त्याच्या मागं आपण तर ठेवलं की पण ह्याच्याकडून आपल्याला काय हो नाही हे दिल मला वाटते दिली भाऊ अरे ही लय किरकोळ आहे चंपक शेट तुला सांगतो काल आम्ही गेलतो मला तर 15 पोरं होती 50,000 रुपये असं टेबला मला कसं वाटायला लागलं की चंपोशीकडे गेलो असतो परवडलं असतं मला बी तसं तिला वाटतं. चंट्या बोलायचं आहे टेन्शन घेऊ नका आपले 2 जण आहेत किती हा? त्याच्यामुळे लय त्यामुळं आपल्याला भावाकडून पैसे काढले पाहिजे पण एक महत्वाचा मुद्दा काय झालं त्या तात्यानं पहिलवान ह्याच्यात गोळ घातला पाहिजे त्यांचा ठोका आहे की ग्रामपंचायत बिनविरोध करायची ए, बिनविरोध काय झाल्यावर नको, नको, आपलं
घर जाळून कोळशा व्यापार करायला लागेल आपल्याला. शिंदे जर बिनविरोध केलं ना तर मला आपण वर्ष जगायचं मुंबईला कसं? जायला लागेल का तर जर बिनविरोध झाली तर माझ्या आयुष्यातली ती मसर काही निघायची नाही ती. बिनविरोध कसल्या परिस्थिती होऊन द्यायचं ना. उकडायला लागले लाव की एसीबीसी कुठे असतं कुठे ते दळेंद्र घेऊन गेले की चावी आता कुठं लावू. उकडायला लागले मला चल, बाहेर तरी उभं राहा. ऐक मी काय म्हणते मागणं बसायचं का जरा नको नको ते त्याला कळलं परत म्हणा ऐकते रे. घेऊन आणले आपल्या घरात काहीतरी येईल. गाडी तरी हे जाय कर काय माहिती रव्या काय पण म्हणून बरं का बघल्याला आपण लय फिर झालं. मी काय म्हणते लयच खरंच लुटलंय तालुक्याला अक्षरशः म्हणजे त्यांनी चाळणीच केली तालुक्याची. खंडणी बिंडणी गोळा करतो. काय माहित नाही जाऊ दे ग्रामपंचायतीला पॅनलला माणसं कुठं नाही. अरे मी आणतो धरून भावाने पैसे टाकू दे फक्त माणसं राहते ते एकाकडून उभं निवडून तिसऱ्याकडूनच पैसे खाते चौथ्याचं आई संग जाते ती बापाला रामराम घालते ते असती माणसं आहे ती एका तऱ्हेची एक माणसं होणं ते आहे खरं पण आता आपल्याला त्यांच्याशी काय घेणं नाही आपल्याला फक्त पैसे घेऊन देणार ते आहे की पण पॅनलला तरी माणसं उभी तेवढी झाली पाहिजे जुळणं तरी झालं पाहिजे ते. तेवढे काय कर तू बसून बसून माहिती लिस्ट घाल कुठल्या वार्डातून कोण उभा करायचं कसा उभा करायचं कोण कुठला मुडा घालतोय कसा कोणाला गळ घातला पाहिजे काय केलं पाहिजे ती पॅनलला चालेल नुसती भले म्हणून ती उभी तरी करू तिकडे आली आली नाही आली नाही आली परत पुढची पुढे बघू. नाही चालेल की एक बरं ऐक की मी काय म्हणतो चिडू नको भाऊ मला फोटो काढ तुझ्या आईला लागा काय लागा असं बंगल्याकडे तोंड करू नका कसं राह कसं तरी तुझं थोडी नाही गाडी येते का इकडून काढ की गाडी येते का गाडी काय काय गाडी घे नंबर प्लेट घेऊ नको अरे नाही लागा माझी वाटली पाहिजे एकच नंबर फिरो माफिक लागा एकच नंबर दाखव झालंय आमदारशी बोलणं आता तयार झालंय आमदार आता पाहिजे तेवढा खर्च करतोय म्हणलं यावर्षी सरपंच कार्ड म्हणलाय 1.5 देतो म्हणलं चंपकची जिरवायच्या वेळेस काढी काढ भाऊ आता कुठे जायचे चल आता चल बंगल्यावर चल आपल्या चालू चल काय म्हणलं आमदारांनी शब्द दिला बरं का यावेळेस तुटू दे नाही तर फाटू दे काही करून पण आम्ही पण जो मन काम करणार आहे बरं का भाऊ यंदाची निवडणूक आपली झाली पाहिजे. पैशाची काही कमी नाही बरं का आमदार साहेबांना आपल्याला शब्द दिलाय पैसे भाऊ म्हणजे आपल्या गावात माहिती का नाही ते पहिलवानानं तात्या मला का नावाले किती बिनविरोध करणार. अरे करतो मॅनेज त्यांना मी पैसे टाकल्यावर सगळी वागते ती हा तेवढा आहे तेवढा तुम्ही बघा पलटी मारणार नाही ना कसला मारते आमदाराला शब्द नाही मागच्या वेळेस पलटी मारलेली माहित आहे ना नाही मारणार नाही मागच्या दिवशी आता नाही, नाही कसं आहे माहिती का त्याला पण आता आमदारकी आली त्यामुळे त्याला आपण कोणाची तरी बाजू धरून बरोबर आहे. स्थिर राहिलं पाहिजे बरोबर. नाहीतर यावेळेस मग काढायचं. परत आपण बघूच की त्याच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे गावात आपली क्रेज राहिली पाहिजे हो भाऊ काय फाटू करावं? दे तुटू दे काय व्हायची ते होईल भाऊ तुमचं 2-4 फूट असं केलेलं पाठवा बॅनर असले एकशे बडकरी एक बॅनर बनवा फोटोशूट करायचं भाऊ माझा एक मित्र आहे निखिल म्हणून आहे चांगला फोटो काढतो आपण संध्याकाळी फोटोशूटला बोलो जायचं बोलो बोलो त्याला बोलो बंगल्यावर घे बोलून आणि भाऊचं ते एक आहे साखर का की हा. मेन रव्या बसून काय करतो आपल्या माणसांची लिस्ट काढतो कोण उभा कुठल्या वार्डात हा. करायचं त्यांची तुमच्या बरोबर एकदा मिटिंग घालतो म्हणजे ते बी काम ओके होईल का हो? काय असेल ते लवकर उरकायचं हो 100% भाऊ. हॅलो अरे आलो आत्ताच भेटून आमदाराला शब्द दिलाय शब्द आपल्याला चंपकला लागायचं आता आपण टेन्शन नका घेऊ बर का हा बोललो आमदार साहेब चंपक पण आलता आमदार आपल्या बाजूने आहे सगळं टेन्शन घेऊ नका फक्त काम आपलं कसं झालं पाहिजे खट्ट भाऊ पुढनं वळवू ना भाऊ नाही पुढे घ्या चल पुढचा झेडपी मेंबर आपणच आहे आपण किती पण ताकद लावतो किती पण तुटस तोपर्यंत करू दे
आपण आता डगत नाही, पोरं बरोबर आहेत आपली. बरोबर चल ठेव. आणि ऐक की काय झालं माहितीये का, बॉडी आहे आपली 9ची आणि त्यात झालं ते मेंबर माझ्या मते 8 तयार होतल, पण एक अनुसूचित जाती जमातीचा एक आपल्याला कोणतरी शोधला पाहिजे. भाऊ तेवढं तुम्ही एका सीटचं तेवढं बघा. बरं मी काय म्हणतोय होय, रव्या हा. सगळं मला पटतंय तुमचं. भाऊ सकाळपासून काय खाल्लं नाही, होईल का काय? घेऊया दाबे. मला पण भूक लागली. चांगलं बघून सांगू. मला माहिती एसी वाढव. मला माहित आहे लई दिवसात मला माहित चांगलं टाक. ते पुढचं आहे ना बंजारा भाऊ एकदम तुम्ही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. भाऊ सगळं जे काय आहे ना आमच्या दोघं सोडायचं. मी अजिबात टेन्शन घेऊ नका. पैशाचं टेन्शन घ्या. हा, फक्त पैसे तेवढं पैशासाठी मी आहे ना पाहिजे ते बस, बस, बस. आता ही गाडी कावा घेतली हो? अरे घेतली आता मागच्या वर्षी, तुला माहित नाही काय नाही तर भाऊ आमदारांनी तुम्हाला शब्द दिलाय ना, असलं चंपक बिंपक किती पण येऊ द्या, किती चंपक चंपाची चंपी करताय तुम्ही भाऊ. कळलं ना? बरोबर. तुम्ही टेन्शन घेऊ नका भाऊ. अरे किती दाब्यावर लागा भुका लागल्या तिथं. ए, बोल. घे. भाव आणि ती सगळ्या जेवढ्या बी गेल्यात ना पुण्याला गाड्या, माघारी बोलवा आपल्याला फिराय गाडी हो लागतील आता, कारण निवडणूक आली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तर लागणार आणि तुम्हाला पण लागणार. कसं आहे, तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला नाही असं घोळका गेला पाहिजे हो. तुम्ही एकटं दुखतं की जाऊन उपयोग नाही, उपयोग गुलप्या, नाही. तू काय असेल ते ना एस्टिमेट दे मला. सगळं चालेल. प्लॅन कर. आणि मी सांगतो- पाहिजे तेवढ्या गाड्या लावू. आणि झेंडे छापले पाहिजे आपल्याला. ऐका, main नाही, महत्त्वाचं माझ्याकडे झेंडे. गाडी आहे भाऊ. झेंडे. मी आणि रव्या पैशाची जबाबदारी घेतो. आम्हाला एक फॉर्च्युनर द्या आणि त्या गाडीत आम्ही पैसे आपला आमच्या काय पद्धतीने असेल ते वाटतो. फॉर्च्युनर नाही, नाही, झेंडे लागतील आपल्याला भाऊ. आणि पॅम्पलेट छापायची तुमचं ते माहिती आहे ना, हा, काय काय माहिती कामं आहे. झालेली आहे ती आपली, ती त्याचं पॅम्पलेट आपल्याला छापणं गरजेचं आहे. त्याची सगळं काढा. आपण हा सगळं ती अरे छापू. कशा- गुलब्या गाडीवाला बोला. बाजूला घे. का हो? नाही नाही तर जायचे मला. भाऊ, अर्जंट. ती अरे, अर्जंट काम आहे. डागर. अरे, थांबा थांब, थांबा थांब. थांबा गीत. भाऊ, ती डागरवरचं काय होतं? तू बघ नाही. दोघं का? भाऊ नाश्ता पण येत नाही भाऊ इकडे. अरे होते सगळं सांगितलं ना गुलब्या. भाऊ ओके, तेवढं फोन करा भाऊ. पोचलं फोन करा. भाऊंचा नको का म्हणायला काय सांग. बोल काय केलं. 100 रुपये दिले तर ह्याचे तर आहे. तुझ्या आई घालायला मला आणलं होय इथं. घरी बसले दोघांना. मला वाटलं लय पैसे मिळते. अरे काय ह्याच्यात का तू येतावा क्वार्टरचा रेट तरी माहित आहेत का? काय चल आता त्याची आहे. परत नसती येत लागून. दोन दिवसात होणार आहे का कंप्लीट? मला काय सांगायचं 2 दिवसात मला पूर्ण पाहिजे सगळं. सगळ्यांना सांग रात्र दिवस काम करा. 2 दिवसात उभं राहायचं पाहिजे. आला काही इकडं शेतनं आपल्याला बोलवलं खरं, पण नेमकं कशाला बोलवलं असेल तर बघू की काय म्हणतोय शेत आलो इथे. या या या. शेठ नमस्कार शेठ. नमस्कार नमस्कार. शेठने की कशाला बोलवली, काय काम काढलं गरीबाकडे? काय सांगायचं तुला, सकाळीच आमदाराला भेटून आलो. फक्त आमदार म्हणलाय ग्रामपंचायत आण. तुम्हाला जेवपासून अंगाची वस्ती चैतन झाली होती. ग्रामपंचायत आपली आलीच पाहिजे. पुढचा कार्यक्रम ओके. भावाला जेपीचं तिकीट भेटतंय वाटतं. काय सांगायचं नुसती ग्रामपंचायत आणून काय होते तसं, त्यात आपली बी काहीतरी नेमकं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिनविरोधात झाली नाही पाहिजे. आपलं काय पण करायचं. शेठ ग्रामपंचायत आणू आपण, पण तात्यानं पाळवण्याच्या नादी लागून जर बिनविरोध झाली तर आपलं पार्टी कमी पडतंय.
आणि ते श्यामराव त्यांचं पडदा कधी बी जड पडतंय आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे ग्रामपंचायत बिनविरोध नाही झाली पाहिजे. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, काय करायचं त्याचं ती मी बघतो. पण ह्या वेळेस मला बघ, श्याम्याचा पक्का माझ जिरवायचा. शेड पॅनल आणू आपण, पण माणसं एका जातीची येते का? आज ह्याच्याकडे उद्या त्याच्याकडे. तुम्हाला हो म्हणतील पुन्हा श्याम्याच्या पॅनल मध्ये उभे राहतील, पुन्हा श्याम्याला हो म्हणतील तुमच्या पॅनल मध्ये उभे राहतील, दोघाला गांडावतील आणि तिसऱ्याच्या पॅनल मध्ये उभे राहतील. त्या माणसांचं करायचं काय? काय नाही शेट, पैसा पिकली की नाही अशी येतील आपल्याला. तुम्ही फक्त डोगू नका, इतका पैसा होता मग बघू कसं पॅनल येत नाही. ए गुड्डो, थांबणार काय लावलंय? काका महत्वाचा कॉल आहे. तुमची ती ग्रामपंचायत आणा नाही तर तिकडं पाडा, मला काय घेणं देणं नाही. हा भाऊ, काय शेट चालू आहे आपला विषय काय चालला होता? ग्रामपंचायत आणा नाही कळत नाही रे, अजून लहान आहे. हा काय म्हणत तुमचे उद्याला बार काय शिर्डीचं कळडू काढा तेवढा टोनगा लागला बिगणार बघायला ओळखून टाकायचं. अरे लहान आहे अजून, चाललंय त्याचं. ग्रामपंचायत येऊ दे रे आपली. 18 झाले. तुझं लग्नाचं बघू. हे जायचं complete झाले. नाही झाला अजून 18 complete. 18 complete लक्ष घालू झाले. नका रे तुम्ही, आपल्याला काय नाही. मतं आणायची ती मतं गोळा करायची, घरातलीच मतं अशीच. नसलं तरी घ्या काढून. शेट बोला की कशासाठी काय बोलावले? आहे? किती वेळी कधी सांगितलंय? टायमिंग काय? अरे, इकडे कधी जरा आलाय? उशीर. तो कधी आलाय? काम कशी तुम्ही जरा- ग्रामपंचायतीला काम करणार आहे? अहो करणार की शेट. अशाने एका आपलं अवघड होईल माहितीये का? नाही ना आहे की आपलं तुमचं नेमकं वराची मागणं थोडं असतं. काय आता पाहुणे? ऐका कसं आहे माहितीये का? आपण ग्रामपंचायतीला पाहिजे एवढा पैसा होतो. श्यामाने काय केले? पैसा वाटलाय ना, अरे, आपण काय पुरा- नाही, पुरा- पण ग्रामपंचायत आपली आली पाहिजे. येणारच ना. भाऊ तुम्ही काय बी करायचं, जीव तोडून पडायचं, पण ग्रामपंचायत आपली आली पाहिजे. तुम्ही फक्त मला आकडा सांगायचा, कुठल्या वार्डात किती, कुठल्या इथं काय करायचंय, आपण पेटायला पाहिजे. अहो, आजच काम पुढचं आपल्याला माहिती आहे ना? आजच काम पुढं काय आपल्याला हा. तुमच्याला meeting आलंच पाहिजे. ती ग्रामपंचायत आपण मारायची. झडपी म्हणजे काय असतो? अरे गुड्डू, तू लहान आहे रे अजून, तुला मी सगळं सांगतो. थांब जरा, मला एवढं 2 महिने तू शांत बस. तुला सगळं सांगतो. थांब जरा 2 मिनिटं. अजून पडायचं आहे ना, आताच मध्ये पडतात. तुझ्या आईला. अहो, पडला असतं. पडला असतं. पडायचं पडलंय. अजून काही कपडे ठेवून झाले असते मग. शेट लागलं नाही शेट. बाकी शेट घर तेवढ्याकडे बांधले होते. अरे काय आता मला ना यार काम इतकं करायचं होतं, पण ते आता नेमकं इलेक्शन लागेल. अरे शेट सॉरी कसं वाटतंय का? एक नंबर शेट नंबर. तुमच्यासाठी फक्त पाण्याची वाळ टाकली आपल्या बापूने. अरे यार, तो वाळू बाकीची टाकली तुम्ही, खरं आहे, पण खर्च किती झाला? अहो, ती खर्चाचं जाऊ द्या, इलेक्शन पडायच्या आधी थोडं बिलाच क्लिअर करा. अरे बिल करू रे, कोट रुपये ह्यालाच केले तात्या. आपलं माणूस वाळूचं बिल तेवढं क्लिअर केलं म्हणजे कसं मी इलेक्शनला मोकळा ना, बिल गोळा करायचा. घे मुळा, तुला मिळाली वाळूची बिलं. हे बघ इकडे, आपल्याला ग्रामपंचायत निवडून आणायची, पण आपल्याला जिल्हा झेडपीचं तिकीट मिळवायचंय इकडे, आणि ते आपल्याला निवडून आणायचं. काय पण होते, पण ह्या वेळेस मात्र श्याम्याची पत्की जिरवायची आणि झेडपी निवडून यायचं म्हणजे यायचं. तुटस्तवर पडा, काय बी करा, कशाची बी मदत लागू दे, मला एक फोन करायचा. काय अडचण आली मला एक फोन करा, पण आपल्याला निवडून यायचं. अहो, शेठ तुमच्यासाठी एक करभर येईल. गावच्या कुठल्या पण कोपऱ्यावर झाला त्या पट्ट्याचा संपादित तुम्हाला तर जाऊ काय कराय. तुमच्यासाठी एक करी येईल, पण जेडपीचं तिकीट तुम्हालाच निवडून आले. काय घातले ह्यो एकर बरी काय सांग. हेच शेटच्या चारा बसलाय आणि हे शेटला निवडून आणायचं. आता शेट पडलं
बसा बोलायचं आई घातली हो काका जेडपीच्या बाई आम्हाला रस्त्यावर ते वाटतं बेंच हे बघा पोरांनो, दुनिया 10 मारते, आपण एकच अशी मारायची की त्याच्या कपाळातच गेला पाहिजे. गाड्या करणाऱ्यांच्या नाड्या तेवढ्या आवडा बघा, मग बघ तुम्ही कसं निवडून येत नाही. ती सगळं करा, पण एवढं सगळं करायचं म्हणजे पोरं बिरं सांभाळायला लागते, जेवायला न्यावं लागतं. हे बघ, पुढच्या महिन्यात आपलं वाचतो अख्खं गाव जेवाय घालू ना पाहिजे ते मी तर घरा बघता कोणी बघते का आजकाल? शेट घराबाचा मग काय वास्तुकाला बिर्याणी देऊ का, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. शेठ आम्ही ना तुम्हाला येळ म्हणून खेळ करायला होतोय काय? जेडपीचं तिकीट आणायचं मला एवढं करायचं लागणार आहे की? खरं आहे, जेडपीचं तिकीट पाहिजे. आपण घराची वास्तू शांती आहे, तिथं का दुसरा तिसरा कार्यक्रम आहे का? वास्तू शांतीला राहू द्या, नंतर तरी द्या. अरे गावासाठी आपण आणू ना, किती बोकडं कापायची लिस्ट काढ ना तू. आम्ही कशाला इथं, पण जेडपी आणायची. शामराव आज आमदारांच्या बंगल्यावर गेलो आणि आम्हाला तर असं कळलं तिकिटाच्या रेस मध्ये ती पण ऐकली. तुला रे लय खबरी कळते ते, तू कोणाची साईड नाहीस. काय राव शेठ, आम्ही तुम्हाला इथं ठेवले इथं आणि तुम्ही असं करताय वे. अहो शेठ कसं आहे ना, आपल्याला उडत्याची मोजायची सवय, सगळ्यात कबड्डी ठेवायची आपल्याला सवय झाली आता. आणि गावचं पान कुठलं कुठं हलतंय ना, ते ध्यानात ठेवल्याशिवाय राजकारण होतंय का आता? हे बघा पोरा, मी काय आता जास्त उकेडा बघत बसणार. ह्या चंपक शेठला रातचा याचा कधी बी फोन करा, नाही सकाळपर्यंत आला ना तर या शेठचं नाव बदलून ठेवा. बरं शेठ येऊ का आता? तेवढं बिलाचं पण बघा, बापू फोनवर फोन करून काटाळले. करू रे यार, शेठवर विश्वास नाही का? येऊ का तेवढं काम आहे. चला शेठ, चला शेठ. अरे काय चाललंय कुठं, काय करतोय? काय काका कशाला घ्यायची मुळमुळी अंगाव हा घरामध्ये आपल्या बिनकामाची. यार कसं व्हायचं आता माझा पुढं, त्या असल्या पण होती माझ्या.